नमस्कार विद्यार्थ्यांनो, कसे आहात? बरे आहात? मी अर्चना रेवंतवार, संस्कृत टीचर. आज आपण थोडंफार संस्कृतचं ग्रामरचं इंट्रोडक्शन करून घेऊया. आता तुम्हाला 10वीचे बोर्डची एक्झाम 2 महिन्यावर आहे, म्हणजे 3 महिन्यावर आहे, म्हणजे आपल्याकडं फक्त 2 महिने बाकी आहे. ते 1 महिना तुम्हाला रिव्हिजनला लागणार आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला ग्रामर जेवढं येतं, ग्रामरमध्येच मुलांना सर्वात जास्त डिफिकल्टी असतात आणि ट्रान्सलेशन्समध्ये जे काही टॉपिक तुम्हाला समजलेले नाही किंवा जे अवघड जातात त्याचे तुम्ही मला क्वेश्चन्स विचारू शकता. मी तुम्हाला आन्सर करण्याचा प्रयत्न करेन. आज आपण सुरुवात करूया संधीपासून. चला आता आपण संधी हा चॅप्टर पाहूया. संधीचे 3 प्रकार आहेत: स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी. पहिला जो स्वर संधीचे एकूण आपला स्वरसंधीमध्ये एकूण 6 प्रकार आहेत. पहिला आहे दीर्घ स्वरसंधी, गुणसंधी, वृद्धिसंधी, यनसंधी, आयादी संधी आणि पूर्वरूप संधी. आता स्वरसंधी, जी संधी स्वरांवर आधारित आहे त्याला आपण स्वरसंधी असे म्हणतो. स्वर म्हणजे काय? स्वर किती आहेत आपले? स्वर टोटल आपले 13 आहेत. आता ह्याच्यामध्ये सुद्धा प्रकार आहेत: ऱ्हस्व, दीर्घ आणि संयुक्त. ठीक आहे. ऱ्हस्वामध्ये 5 स्वर आहेत, दीर्घामध्ये 4 आहेत, संयुक्तामध्ये 4 आहेत: अ, ई, उ, रू आणि हा एक लू. हा आपला ऱ्हस्व स्वर आहे. दीर्घ स्वरामध्ये आ, ई, उ, रू. संयुक्तामध्ये उरलेले ए, आय, ओ आणि आव. आता अम आहा हे स्वर नाहीत, हे स्वराश्रित आहेत. म हलंत, ह हलंत. ठीक आहे. जर अ हा स्वर याच्यामध्ये आला तर याचा उच्चार अम होणार आहे आणि अ स्वरमध्ये जर विसर्ग आला त्याचा उच्चार आह होणार आहे. अशा प्रकारे. तर ह्या स्वरांवरच आधारित आपली कोणती संधी आहे? स्वरसंधी आहे, दीर्घ स्वरसंधी. आता दीर्घ स्वरसंधी म्हणजे काय? जे की सजातीय स्वरापुढे दुसरा सजातीय स्वर आला. सजातीय म्हणजे समान. अ च्या समोर आ आल्यास आ, अ च्या समोर जर अ आल्यास त्याचा आ होणार आहे. अ च्या समोर जर आ आल्यास त्याचा आच होणार आहे. आ च्या समोर आ आल्यास त्याचा आ होणार आहे. तसंच उदाहरणार्थ देव प्लस आले. देव ब मध्ये अ आहे ऑलरेडी आणि हा आले. देव ब हालंत केला आणि अ आपण बाजूला घेतलो आणि हा आ लय. हे दोन्हीही आपल्या नियमाप्रमाणे अ किंवा आच्या समोर अ किंवा आ आल्यास काय होणार आहे? याचा आ होणार आहे. आता हा देव हलंत आहे. देव आ प्लस लय. मग उत्तर काय होणार आहे? व हलंतमध्ये आ जर आल्यास वा होईल आणि लयला लय. या ठिकाणी देवालय झालेलं आहे. ह्या पुढचे उदाहरणं आपण पुढच्या पिरियडमध्ये करून घेऊया. आता आपण स्वरसंधी पाहिलोत. आपण स्वरसंधी थोडंसं आपण घेतलेलं आहे कारण पहिला व्हिडिओ असल्यामुळे. आता यापुढे आपले शैक्षणिकवर, आपल्या संस्कृतवर भरपूर असे व्हिडिओ होणार आहेत, बोर्डाला जे महत्त्वाचे आहेत. आता 2-3 महिने आपली एक्झाम आहे, 1 महिन्यात आपल्या रिव्हिजनमध्येच जाणार आहे. आणखी तुम्हाला कोणते डाऊट असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता, मी त्यांचं उत्तर देते. आणि त्याचप्रमाणे तुम्ही माझ्या ह्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि कुणी विद्यार्थ्यांना जर संस्कृत अवघड जात असेल तर तुम्ही त्यांना शेअर करू शकता. ठीक आहे. धन्यवाद.